नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 60% महागाई भत्ता वाढ. डी ए संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट. राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारप्रमाणे आता 60% दराने डी ए वाढ लागू करणे संदर्भात आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर मिळेल. नवीन अपडेटसाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी 2026 पासून 2% डी ए वाढ म्हणजेच एकूण 60% दराने महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर आता राज्य कर्मचाऱ्यांना देखील डी ए वाढ लागू करण्यात येते. याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांना डी ए वाढ करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय कधी निर्गमित होणार याकडे आता सर्व राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांचे लक्ष लागलेले आहे. दरवर्षीप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारीची डी ए वाढ ही माहे सप्टेंबर महिन्यापर्यंत वाढ लागू करण्याबाबत अधिकृत शासन निर्णय निर्गमित केला जातो. माहे ऑगस्ट 2026च्या अखेरपर्यंत महागाई भत्ता वाढ संदर्भात अधिकृत शासन निर्णय निर्गमित होण्याची ही शक्यता आता सूत्रानुसार समोर आलेली आहे. माहे जानेवारी 2026 ते माहे जुलै 2026 या कालावधीमधील डी ए वाढीचा फरकसुद्धा राज्य कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना आता रोखीने अदा केले जाणार आहे.